नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजची तारीख आहे 4 ऑगस्ट वार मंगळवार. तुम्हाला आपण धुळेचा म्हैस बाजार दाखवतो. हा जो बाजार आहे या बाजाराला मीना बाजार आणि नव मार्केट नावाने ओळखलं जातं. ते बाजार वगैरे बघू शकता तुम्ही. पुन्हा 7चा बाजार भरलेला आहे. भरपूर म्हशी 5चा बाजाराला आलेले आहे. तर या बाजाराला तुम्हाला 80-90 हजारापासून तर तुम्हाला 2 लाख 2.5 लाख 3 लाखपर्यंत किमतीचे तुम्हाला म्हशी पाहायला भेटणार आहे. म्हैस पाहून किंमत राहते मित्रांनो. इथं जर कोणाला म्हशी खरेदीला यायचं असेल, काही मदत लागली तर काही बाजाराविषयी माहिती विचारायची असेल तर तुम्हाला मी माझा नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे. बिनधास्त कॉल करा, मी तुम्हाला पूर्ण मदत करणार आहे. आता पहा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही. भरपूर म्हशी आलेले आहे. तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, आजचा बाजार बघू शकता तुम्ही. मीना बाजार तुम्हाला दाखवतोय. तर खूप मोठ्या मोठ्या म्हशी आलेल्या आहे बाजाराला. हे पहा परभणीची आहे का आपण? बरोबर. घेतल्या का मग म्हशी वगैरे? किती घेतल्या बरं? कसा आहे बाजार वगैरे? थंड आहे का? रेट कशी? हिशोबात आहे का रेट? वगैरे वगैरे चालेल बरं. हो. तर पहा मित्रांनो, आपलं परभणीचे आपले चॅनलचे सबस्क्रायबर मंडळी होती, ते भेटले होते. पहा म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही. पहा मित्रांनो, इथं मीना बाजारामध्ये तुम्हाला म्हशी दाखवतो आपण नवा मार्केटच्या. नमस्ते भैया. कितने पैसे भैया आज अपने पास? 4 पैसा आई थी। हाँ हाँ, 2 बिक गया, एक ये बिकी बंदी, एक गई अभी। वो भी गई अभी? अब 2 बची हैं। 2 बची। एक गाभन है, एक जनीन है। ये गाभन है. वो जनील को कितना दूध चालू है अभी? अभी उसको 8 दिन की जनेल में 12 लीटर दूध चालू है। उसमें 12 चालू है. और ये गाभन है, 8 दिन का टाइम है। इसको 8 दिन का टाइम है. बरोबर. कौन सी जंगल की बेच रही थी अपनी? ये पोरबंदर अपने पोरबंदर की साइड की रही थी. बरोबर. अभी ये भी जनी की तो कैसे चलेगी दूध को? दूध को कम से कम नॉर्मल से नॉर्मल 12 से ऊपर चलेंगी ये जंगल की भैंस तर है। पहा मित्रांनो, 12 लिटर सांगतोय तो. एवढं तर कधी येणार नाही, कमीच देईल. बरोबर. अभी क्या बोल रहे हैं इसके दाम? कीमत तो बोलने की 2 लाख के, लेने की 170। 170 में अपने को बेच देने की. और फिर सामने कस्टमर आएंगे, कम ज्यादा हो जाएगा। कम ज़्यादा हो जाएगा. हर मंगल को भेजती क्या अपन? हर मंगल को भी सादा दिन में भी रहती है अपने पास। सादे- 24 कलाक माल रहता है। 24 कलाक माल रहता अपने पास. सादा बरोबर दिन में भी भैंसा मिलेंगी, बरोबर बाजार की भिंडी मिलेगी। बरोबर. और दूध वाले के कितने बोल रहे हैं भैया? उसके 1.65। उसको कितना दूध चल रहा है अभी अभी? 12 चालू है, अभी 6 लीटर पानी शरीर का धोके ले जाएगा। बरोबर. 65 बोलने के उसके. बरोबर. और फिर सामने आएंगे कस्टमर, कम ज्यादा। क्या नाम भैया अपना? फुरकान कुरैशी। फुरखान कुरेशी. हमेशा भैंस मिळते अपने पास. अपने पास हमेशा कायम में भी भैंस मिलेगी, बाजार की भिंडी। बरोबर. तर पहा मित्रांनो, हिची पण तुम्हाला किंमत सांगितलेली आणि एक आहे जनलेली. हिला 6 लिटर दूध चालू आहे. हिची पण तुम्हाला पण किंमत वगैरे सांगितलेली आहे. आणि ही जी आहे हिचा व्यवहार वगैरे ये दे दिया ना? व्यवहार हो गया अभी। क्या भाव की दी शेटी? अभी दी अपने ने तो 1,75,000 रुपए का दिया। देख लो चीज के पहले। तर पहा मित्रांनो, 20 लीटर दूध की भैंसे 20 लीटर दूध की भैंस 1,71,000 में दे दी आपने. 75। 75,000 रुपए दी और इन्होंने लिए बरोबर बरोबर. ये सामने तर पहा मित्रांनो, ते शेतकरी त्यांनी घेतलेली म्हैस. बरोबर. 1,75,000 रुपए की दी है उनको। 1,75 की आपने दी. बरोबर. क्या बोली क्या दी आपने फिर उनको? क्या क्या बोली दी भैंस में से? अंक की बोली है। हाँ हाँ. और आंचल की? हाँ चल बरोबर बरोबर. गाभण आहे ना इसलिए आंचल. और जनी की दूध की बोली देते अपन। बरोबर बरोबर. अरे मग हमेशा भेज रही थी क्या अपने पास शेर? अपने वहाँ हमेशा भैंसे रहती है, अपना दरवाजा है। ऐसा है क्या? हाँ बरोबर. कभी भी आओ। बरोबर. खाने में भी ऐसी है, समझ लो समर चालू कर दी ऑप्शन है। हाँ, तुम्हारा नंबर है ना. हल्ली जवान पाली अभी बघार है। तर पहा मित्रांनो, ही जनलेली म्हैस ये आहे. जलने लिए हिची जनलेलीची 1,65 सांगायची किंमत आहे. इसके नीचे 6 लीटर दूध है अभी हाल में। अभी हाल में 6 चालू आहे. पाली है। आणि पाडीच दिलेली खाली वगैरे आहे तिच्या खाली. पाडी गारंटी दिलेली का आहे. माल बेचते, गारंटी का। गारंटी का माल रहता अपने पास. ये कोई धोखे नहीं देता। अपन यहाँ पे 4 टाइम दो, 6 टाइम दो, धोखे लेके जा। अरे वा, इतनी गॅरंटी कोण देणे वाला आहे फिर? तर पहा मित्रांनो, काही शंका नाही बा. इथं तुम्ही दूध चेक करू शकता आणि चेक केलेलंच फायदेशीर राहतं मैंने 12 दूध बोला, 12 में से गाय कम करण्यापेक्षा. अरे 12 पर इकले तो घर परत करने की। तर पहा मित्रांनो, 12.25 जरी दिलं तरी म्हैस वापसची बोली राहणार आहे. म्हातारा बोलतोय. तर पहा मित्रांनो, इकडं पण आपण काही म्हशी पाहिलेली आहे मीना बाजारात. हे पहा. तर भैया कितने पैसे आज अपने पास? ये हमारे पास 500 की 500 जनेल है। 5 की 5 जनेले. जनेल है। बरोबर बरोबर. इसको कितना दूध है भैया? इसको 12 लीटर। अभी 12 चालू है. हाँ बरोबर. और इसको?
इसको भी है ना 10.5 चालू है। बरोबर। क्या कीमत कैसी है भैया इसकी? 1.5 लाख रुपए। 1.5 लाख रुपए। और इसकी भी 1.5 लाख है क्या? नहीं, इसकी 1.45 है। इसकी 1.45 बरोबर। ये सब जने लेना यार आज से। ये वाली भैया ये हाँ ये जाफरी है, देसी है। जाफरी क्या? बरोबर। इसको कितना दूध है अभी? इसको कच्चा दूध है। बरोबर। भैया तुम्हारा नंबर बोलो. नंबर हां मी डाल दूंगा. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे व्हिडिओमध्ये. जर कोणाला म्हशी खरेदी करायची खरेदी करू नका. हे पहा, ही रात्री जणलेली म्हैस पहा तुम्ही. हे पहा हाईट पहा म्हशीची तुम्ही, एकदम मोठी म्हैस आहे, रात्री जणलेली. हे पहा एकदम हायटेड म्हशी, रात्री जणलेली, ताज्या जणलेली आहे सर्व म्हशी. हे पहा बच्चे वगैरे पाहू शकता तुम्ही, ताज्या जणलेला माल आहे सर्व. हे पहा तर पहा मित्रांनो, म्हशी बघू शकता तुम्ही, एकदम मोठ्या मोठ्या म्हशी, म्हशी आहे. हे पहा आता या म्हशींची किंमत कशी, कोणाची 1.60 असते, कोणाची 1.5 असते, कोणाची 1.40, कोणाची 1.30. म्हैस पाहून तुम्हाला इथं किंमत पाहायला भेटणार आहे. जशी म्हैस तशी किंमत. हे पहा आता कसं आहे, इथे जे व्यापारी ना सर्वच काही किंमत सांगत नाही. तर कोणी जर सांगितली ना, मग कोण 2 लाख सांगतो, 3 लाख सांगतो. त्यामुळे आपण कसं आहे, तुम्हाला फक्त म्हशी वगैरे दाखवून देतो दुरून. बाजार कसा भरलेला आहे, जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. मंगळवारचा बाजार असतो, सोमवारी जरी आले तरी चालणार आहे. तुम्हाला म्हशी खरेदी करायची असल्यास मला तुम्ही संपर्क करू शकता. तुम्ही पूर्ण मदत करणार आहेत आपण तुम्हाला. हे पहा भरपूर म्हशी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आपण कसं एवढ्या म्हशी ना आणि सर्व व्यापारी किंमत सांगणे, त्यामुळे आपण तुम्हाला फक्त बाजार फिरून दाखवून देतो की कशा म्हशी आलेल्या आहे, कशा क्वालिटीचे आहे. हे पहा जर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. माझा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला, काही माहिती विचारायची असेल तर मी मदत करून देणार आहे. हे पहा किंमत ती जे 1 लाखच्या खाली म्हैसी तर नाही आता दुधाला. 1 लाख पण आणि चांगली घ्यायची राहिली तर 20-31च्या खाली तर म्हैसच नाही. बरोबर. हे पहा इकडे चॅनलचे सबस्क्रायबर मंडळी. बोला कुठले आपण? परळी. कुठं आलं हे? बीड जिल्ह्याहून आले. बरोबर. घेतल्या का मग म्हशी वगैरे? 2 घेतल्या का? कसं आहे रेट वगैरे म्हशींची? बरं आहे का? बरोबर. तर पहा मित्रांनो, बीडहून आलेले आहे. मित्रांनो आपल्या चॅनलचे बरेच मंडळी आता बीडचे होते, बरेच मंडळी भेटत असते.